दाण्याचे 1000 दाणे करणारा असा आमचा शेतकरी. माझा शेतकरी हा दैनंदिन दिवसामध्ये खूप अडचणीत आहे. एका सरकारी एजन्सीचा असा अहवाल आहे की जवळजवळ 3 महिन्यामध्ये 778 शेतकऱ्यांची ही आत्महत्या दैनंदिन जीवनात होत असते. अशा या आत्महत्या रोखण्यासाठी खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत. त्या अडचणीमध्ये या महाराष्ट्राचे आताचे मुख्यमंत्री व माजी उपमुख्यमंत्री याने निवडणुकीच्या काळामध्ये अशी घोषणा दिली होती की शेतकऱ्याचा 7/12 हा कोरा कोरा कोरा. आमचा एकच नारा 7/12 कोरा 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 झालाच पाहिजे. सध्या स्थितीला या महायुती सरकारला महाराष्ट्रातील जनतेने भरभरून मत दिले. कसे दिले, काय दिले हे तुम्हा सर्वांना सर्वश्रुत आहे. तरी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री व तत्कालीन त्या वेळेचे उपमुख्यमंत्री यांनी आपल्या शब्दावर कुठेही भरोसा न ठेवता शेतकऱ्याला केवळ फक्त एक धूळ चालण्याचे काम केले आहे. सरकारमधील एक मंत्री म्हणतो की आम्ही 2000 रुपये दिले. अरे हरामखोर बबन्या, तुझ्या सकट तुझ्या कुटुंबाला पोहोचण्याची ताकद या शेतकरी बापामध्ये. जय जवान जय किसान जय जवान. शेतकऱ्याला परून अजून एक हरामखोर मंत्री म्हणतो की शेतकऱ्याची कर्जमाफी करायला शेतकऱ्याकडे पैसा नाही व सरकारकडे पैसा नाही. अरे आमच्या पिकाला हमी भाव दे. अरे आमच्या पिकाचे तू उत्पन्न खर्चाबरोबर पिकाची वाढ दे. आम्ही तुझा पगार देतो व तुझ्या कुटुंबाला पोहोचतो. अरे कृषी मंत्र्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. कृषी मंत्र्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. सध्या स्थितीला 2-4 दिवसा अगोदरची गोष्ट आहे. शेतकऱ्याला कर्जमाफी होत नसेल, कदाचित कृषी मंत्र्याला वाटत असेल की शेतकऱ्याची कर्जमाफी करायला हा खूप सारा पैसा लागेल. या पैसा कमवण्यासाठी पैसा आणावा कुठून? तर या पवित्र विधान भवनामध्ये हा कृषी मंत्री जंगली रमी खेळून कदाचित तो पैसा जमा करून तो शेतकऱ्याची कर्जमाफी करण्यासाठी तयार असेल.